नेमकं हे आता आम्हाला जो प्रथम दिवशी सांगण्यात आलं की टँकर पलटी झालेला आहे, पण हा टँकर वगैरे पलटी काही झालेला नाही आहे. ड्रायव्हरला एवढी सूचना असल्यानंतरही की याच्यावर लोडिंग गाडी जाऊ शकत नाही आहे, पण तरी ड्रायव्हरच्या निष्काळजीपणा दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळं गाडी आता मेन त्याचा जो गाडीमध्ये ड्रायव्हरला विचारण्यात आलं आहे की गाडीमध्ये पेट्रोल आहे आणि मेन वाल आणि आपण जे लावलेलं अँगल आहे तो त्यामध्ये पूर्ण जाम आहे. आता गाडी मागं पुढं घेण्यात आल्यानंतरच समजेल की याच्यात लिकेज होते का नाही होते, का याला काही काढण्याचा आता दुसरा काही मार्ग आम्हाला करावा लागेल. पेट्रोल आता त्याच्यामध्ये आता ड्रायव्हरलाच विचारावं लागेल. तरी टँकी पूर्ण फुल आहे. 23,000 लिटर 23,000 लिटर पेट्रोल आहे. किती मोठा नुकसान होऊ शकत होता, किती मोठा एक अपघात होऊ शकत होता इथं जर आग लागलीच तिथं? तर मोठा ब्लास्टच झाला असता, कारण रहदारीचं ठिकाण आहे आणि कंटिन्यू इथून म्हणजे आपल्या आता दोन्ही साईडला पण येण्या जाण्याच्या मार्गावर तुडुंब गर्दी असते अशा वेळेस. पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेड प्रशासनाला माहीत पडता बरोबरच ते आले आहे. लगेच घटनास्थळावर आमच्या महानगरपालिकेच्या फायर डिपार्टमेंटच्या एक सिव्हिल अग्निशामक केंद्र आणि एक कॉटन मार्केट अग्निशामक केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी घटनास्थळावर दाखल झालेलं आहे. सध्या परिस्थिती पाहता सध्या नॉर्मल आहे, पण आता ज्यावेळेस त्याचा मेन वाला गाडी मागं पुढं घेण्यात आता इथून पुढं काय सिच्युएशन आहे, आम्हाला रेस्क्यू ऑपरेशन थोडंसं करावंच लागेल. त्याचं तुमचं नाव सांगा. माझं नाव भगवान बळीराम वाघ, प्रभारी केंद्र अधिकारी कॉटन मार्केट अग्निशामक केंद्र. कंपनीचं पेट्रोल होतं? आता गाडीवर तर रिलायन्स लिहिलेलं आहे, गाडी रिलायन्स कंपनीचीच आहे.